प्रित्यर्थ बाबासाहेब भाऊ बारगळ, साईनाथ पाटील बारगळ, ज्ञानेश्वर पाटील बारगळ आणि योगेश भाऊ बारगळ यांच्या वतीने आपल्या वडिलांची आणि आजोबांची स्मृती कायमस्वरूपी राहावी, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आजच्या या मैदानासाठी ही सुंदर गदा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। त्या सगळ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। याचसाठी केला होता अट्टास आणि हे सुंदर असं कुस्ती मैदान दानत असायला पाहिजे। दानतेशिवाय काही कुठे काही खरं होत नाही। तुमच्या संपत्तीचं जर खऱ्या अर्थाने मूल्यमापन जर करायचं असेल तर तुम्ही किती दान धर्म करताय, तुमचं दानात किती आहे त्यावर तुमच्या संपत्तीचं मूल्यमापन होतं। आणि त्याचबरोबर त्या संपत्ती बरोबरच तुमची संतती कशी आहे त्या संततीवरून सुद्धा तुमच्या संपत्तीचं मूल्यमापन झाल्याशिवाय राहत नाही। करोडोची संपत्ती आहे, संतती मात्र कुठेतरी ढाब्यावरती आहे, कुठेतरी बारवरती आहे, कुठेतरी छमछमवरती आहे, मग मात्र तुमच्या संपत्तीला आग लागल्याशिवाय राहत नाही आणि संतती बी जास्त काळ टिकत नाही। त्याचं कारण हे आहे, जर तुम्हाला तुमच्या संततीवर खऱ्या अर्थाने अभिमान जर बाळगायचा असेल तर तुम्हाला तुमची पोरं तालमीत पाठवावी लागतील। तालमीत गेल्यानंतर एक संस्कार भेटतो, तालमीत गेल्यानंतर एक संस्कार मिळतो, तालमीत गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आयुष्याला दिशा देण्याचा मार्ग मिळतो। म्हणूनच मी नेहमी सांगत राहतो, मेंदूला जर बळकटी द्यायची असेल तर त्याच्यासाठी शाळा आहेत, आणि तुमच्या शरीराला जर बळकटी द्यायची असेल, तुमच्या संस्काराला जर बळकटी द्यायची असेल तर त्यासाठी व्यायामशाळा आहे, गरजेची आहे। तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कौतुकास पात्र असणारी ही पोरं मैदान गाजवतायत बघा। त्यांच्याकडे बघून तुम्हाला असं वाटत नाही का त्या पाईप वरती रेलू नका सर। दादा विनंती, टोपीवाले दादा तुम्हीच, शाबास। वजन तरी किती की म्हणा, पुढे थोडी जाणार आहे। अत्यंत सुंदर देखणं, ओहो बल्ले बल्ले क्या बात।